तर आजच्या सुनावणीमध्ये वाल्मिकच्या संपत्तीचं काय होणार हाही एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे। बीडमधील मकोका न्यायालयामध्ये आज ही सुनावणी पार पडतीये। तपास यंत्रणेकडून वाल्मिकच्या करोडोंच्या संपत्तीवरती जप्ती आणण्यात आली। ही सगळी संपत्ती आता तपास यंत्रणांच्या ताब्यामध्ये आहे, त्यामुळे आता या संपत्तीचं काय होणार हेही महत्त्वाचं आहे। आपण पाहतोय वाल्मिक कराडची संपत्ती काळेवाडी चिंचवड पत्नी आणि वाल्मिकच्या नावे 4 BHK एक फ्लॅट आहे। याची किंमत अंदाजे 3.25 कोटी रुपये एवढी आहे। धस यांनी हे सगळे दावे केले होते। वाकड पुणे या ठिकाणी एक 2 BHK फ्लॅट आहे, ज्याची अंदाजे किंमत 1 कोटीच्या आसपास आहे। पत्नी मंजली आणि वाल्मिक या दोघांच्या नावे हा फ्लॅट आहे। आणखीन एक 2 ऑफिसेस आहेत। फर्ग्युसन महाविद्यालय जे आहे पुण्यातलं, त्याच्या समोर असणारी ही 2 ऑफिसेस आहेत, त्याची अंदाजे किंमत 12 कोटी रुपयांच्या आसपास आहे। एमनोरा टाउनशिप हडपसरमध्ये आहे, त्या ठिकाणी देखील वाल्मिकचे 2 फ्लॅट आहेत। दुसरी पत्नी ज्योती आणि मंगल जाधव यांच्या नावे हे फ्लॅट आहेत। अंदाजे किंमत 3 कोटी रुपये या फ्लॅटची आहे। 50 एकर जमीन सुद्धा वाल्मिकच्या नावावर आहे, जी सुदाम नरोडे याच्या नावावरती आहे। याची किंमत किती असेल ते कळू शकलं नाही। सिमरी पारगाव बीड या ठिकाणी ही जमीन आहे। बार्शी शेंद्री या ठिकाणी अजून एक 50 एकर जमीन आहे, जी दुसरी पत्नी ज्योती आणि मंगल जाधव यांच्या नावे आहे। अंदाजे याचाही किमतीचा शोध सुरू आहे, किती किंमत असेल। सिमरी पारगाव या ठिकाणी 12 एकर जमीन आहे, जी मनीष नरोडे याच्या नावावर आहे। याचीही किंमत कळू शकली नाही। सिमरी पारगाव या ठिकाणी आणखीन एक 20 एकर जमीन आहे, जी योगेश काकडेच्या नावावरती आहे। त्याचीही किंमत कळू शकली नाही। धस यांनी हे सगळे दावे केले होते आणि त्यांच्या दाव्यानुसार वाल्मिक कराडची ही सगळी संपत्ती आहे आणि ही सगळी संपत्ती आता तपास यंत्रणांच्या ताब्यात आहे। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे बीडचे प्रतिनिधी आमिर हुसेन आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कामध्ये आहेत। आमिर, आज महत्त्वपूर्ण सुनावणी संतोष देशमुख हत्या प्रकरणातली आहे। 2 महत्त्वाचे मुद्दे, वाल्मिक कराडचं काय होणार, तो दोषमुक्त होणार की तो अडकणार, आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा वाल्मिकच्या संपत्तीचं काय होणार, काय वाटतंय आज काय चर्चा आहेत? नक्कीच आपण जर बघितलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणी जे विशेष तारीख मोकोका न्यायालयात तारीख चालू आहे, त्याच्यावर विशेष मुद्द्यावर निर्णय होणार आहे। दोषीमुक्त पत्र आणि त्यांची संपत्ती जी जप्त करण्यात आलेली होती त्याच्यावर निर्णय होणार आहे। विशेष म्हणजे ह्याच्या आधी जे कोर्टात तर वाल्मिक कराडच्या वकिलांनी जे युक्तिवाद केला होता, ते युक्तिवाद मध्ये ते असं म्हटले होते की खंडणी, खून व एट्रोसिटी हे 3 गुन्हे दाखल आहेत। ते विशेष न्यायालयात तुम्ही कसं एकत्र आणलेला आहे, या 2 जे गुन्हे आहेत, खंडणी व एट्रोसिटी गुन्हा, हे वेगळे वेगळे न्यायालयात कळायला पाहिजे असं सुद्धा वाल्मिक कराडच्या वकिलांनी युक्तिवाद केला होता। त्यानंतर आता त्या निर्णयावर सुद्धा न्यायालय आज काय निर्णय देते हे सुद्धा बघणं गरजेचं आहे आपल्याला। विशेष म्हणजे त्यांची संपत्ती जी होती, जे पुण्यातली होती किंवा बीड मधली होती, बीड जिल्ह्यातली होती, ती जप्त करण्यात आली होती, ते डिस्चार्ज करावं त्यांच्या वकिलांनी ऍप्लिकेशन केली होती। त्याच्यावर एक महत्त्वपूर्ण निर्णय आज लागणार आहे। आणि विशेष म्हणजे डिस्चार्ज लेटर त्यांना देण्यात आलेलं आहे की वाल्मिक कराडला मुक्त दोषीमुक्त करा, त्याच्यावर सुद्धा आपल्याला ते निर्णय, आपल्याला साधारण हा निर्णय आहे तर 11 ते 12 दरम्यान आपल्याला हाती येईल। नक्कीच नक्कीच। धन्यवाद आमिर, आपण दिलेल्या या विस्तृत माहिती करता।